वाढत्या उष्णतेचा धरणातील पाणी साठ्यांवर परिणाम होतोय। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातल्या साठ्यात मोठी घट झाली। जलाशयातील पाणी साठ्यात मोठी घट झाल्यानं या भागातील पर्यटनावर देखील परिणाम झाला। 105 टीएमसी क्षमतेच्या या धरणात सध्या फक्त 16 टीएमसी एवढाच पाणी साठा शिल्लक आहे। आढावा घेतलेला आहे वैभव बोडकेनं। मी सध्या उभा आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयनेच्या बॅकवॉटर परिसरामध्ये। शिवसागर जलाशय हळूहळू आटण्याच्या मार्गावर दिसताना आपल्याला पाहायला मिळते। हे समोरचं जे भयानक दृश्य दाखवते ते आहे कोयनेच्या बॅकवॉटर परिसरातील बामनोली या ठिकाणचं। जर पाहिलं तर 105 टीएमसी क्षमतेचा असलेल्या या कोयना धरणामध्ये सध्या केवळ 16 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे शिवसागर जलाशय हळूहळू आटण्याच्या मार्गावर असल्याचं भीषण चित्र समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। पाणीसाठ्याचा परिणाम आता पर्यटनावर होऊ लागला आहे। बोटिंग आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या तापोळ्या आणि बामनोली परिसरामध्ये पाणी मागे सरकल्याने ओसार पडलेलं संपूर्ण हे चित्र आपल्याला पाहायला मिळते। बोटी देखील या जे डोंगर दिसत आहेत यावर लागलेला आहेत, मात्र हे डोंगर नसून हा संपूर्ण परिसर हा कोयनेच्या बॅकवॉटर परिसरामध्ये पाण्यामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतो। मात्र आता संपूर्ण डोंगर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ येताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी येणारा पर्यटक देखील नाराज होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की बोटिंगसाठी आलेले पर्यटकांना आता या बामनोली परिसरात असेल किंवा तापोळा परिसरात असेल या ठिकाणी बोटीचा आनंद घेता येत नाहीये। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक देखील हैराण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। सातारा जिल्ह्यातील संपूर्ण धरणाची पाणी पातळी ही कमी झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। पावसाची प्रतीक्षेत शेतकरी आहे, त्याचबरोबर सर्वसामान्य माणूस देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या सातारा जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता जास्त प्रमाणात आहे आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे सर्वजण चिंतेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, बामनोली, सातारा।